तिथे विधान परिषदेमध्ये आज टिपू सुलतानाच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला। शिवरायांची तुलना टिपू सुलतानाशी करणं चुकीचं आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांवर त्यांनी ही टीका केली, तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही विधानसभेत हर्षवर्धन सकपाळांना उत्तर दिलं। आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती फक्त देशात नाही, महाराष्ट्रात नाही, जगभरामध्ये साजरी होती आहे आणि म्हणून याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान असला पाहिजे। मात्र आपले प्रदेशाध्यक्ष हिंदूंची कत्तल करणाऱ्या, गायींची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानच्या बरोबर महाराजांची तुलना करतो। अरे त्यांचे गोडवे गाताना आणि टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी बंटी भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांची तुलना तुम्हाला मान्य आहे? मान्य नाही ना, बाईला पण मान्य नाही आहे आणि आपल्यालाही मान्य नाही। पण टिपू सुलतान अरे सभापती महोदय, बंटी पाटील साहेब, आपल्याला एकच आहे की टिपू सुलतानचे गोडवे गाणे, त्याचं उदात्तीकरण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना करणे हे पूर्णपणे दुर्दैवी आहे। आमच्या भास्करराव जाधवांनी या संदर्भात अनेक गोष्टी मांडल्या। मांडता त्यांनी वडेट्टीवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील विषय या ठिकाणी मांडला। भास्कररावने टिपू सुलतानचा विषय देखील या ठिकाणी मांडला। पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की आमचा आक्षेप कशाला आहे। आता टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा कितीही करू। आक्षेप या गोष्टीला आहे की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवरायां एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप आहे। ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायां एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे, त्याला आक्षेप आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते। नाही शिकवलं आम्हाला। ते इंग्रजांशी लढले सांगितलं, पण कशा करता लढले? स्वतःचं राज्य वाचवायला लढले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।